जय महाराष्ट्र. मी शहर प्रमुख अजय केरू सपकाळ, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष. आज माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, श्रीकांतदादा शिंदे फाउंडेशन आणि मंगेशजी चिमटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विश्वजित कुमावत यांनी मला 10:30 वाजता फोन करून सांगितलं की या पेशंटला मयत झालेली आहे. सुमन पुंडलिक कुमावत यांची हालाकीची परिस्थिती आहे, त्यामुळे ते बिल काही भरू शकत नाही आहे. जेवढे आहे तेवढे त्यांचा मुलगा विजय यांनी टोटल कर्जबाजारी होऊन आईचं स्पाईनचं ऑपरेशन केलं, पण काळाला ते मान्य नव्हतं. त्यांची आई त्याच्यात दगावली. आज शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने आज पुन्हा हॉस्पिटलला येऊन हॉस्पिटल प्रशासनाने बोलणं करून त्यांच्या बिलामध्ये सवलत मिळण्यात आम्हाला यश आलेले. असेच जर गरजवंत पेशंटला मदत लागली तर शासकीय योजनेची माहिती घेऊन त्या हॉस्पिटलला ॲडमिट करा. हॉस्पिटलकडे महात्मा फुले योजना आहे का, शहरी गरीब योजना आहे का, अशा वेगवेगळ्या योजना मुख्यमंत्री माननीय साहेबांनी मान्य केलेल्या आहेत. त्या योजना ज्या हॉस्पिटलला लागू असतील त्याच हॉस्पिटलला तुम्ही ॲडमिट करा, तर त्यांच्या अशी परिस्थिती वेदणार नाही आणि पेशंटला त्रास होणार नाही. 1-2 मिनटं त्यांचं मनोगत व्यक्त करतील. त्याच्या अगोदर मी 1-2 मिनटं सांगतो की आज जे विजय आणि सुनील यांची आई वारली, तर त्यांची जी परिस्थिती होती त्यात आम्हाला अजय भाऊनी, विश्वजितनी आणि अमोल भाऊनी जी आम्हाला मदत केली, त्यात मी बेलदार कुमाव समाजातर्फे मी त्यांचा आभारी आहे. मी समाजाचा अध्यक्ष म्हणून मी त्यांचा फार आभारी आहे की त्यांनी आमच्या समाज बांधवाला मदत केली म्हणून. जय महाराष्ट्र.